गौरी गणपतीच्या प्रसादासाठी मोदक तर सगळेच बनवतात, पण काहीतरी वेगळं असं खास नैवेद्य किंवा प्रसादासाठी जर बनवायचं असेल तर चला तर मग आज आपण खुसखुशीत आणि रसाळ अशी जिलेबी बनवूया। ही जिलेबी दिसायला इतकी भारी आहे तर खायला किती छान लागत असेल, ते पण अगदी आपल्या घरगुती साहित्यापासून बनवलेली आहे। ही जर जिलेबी एकदा खाल्ली ना तर बाहेर जी जिलेबी आणायची तुम्ही विसरूनच जाणार। चला मग रेसिपीला सुरुवात करण्याच्या आधी तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे आमच्या नवनवीन रेसिपी तुमच्या नोटिफिकेशनमध्ये येत राहतील। चला मग जिलेबीला लागणारं साहित्य पाहूया। 1 कप मैदा, 1 चमचाभर डाळीचं पीठ, 4 चमचे दही, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा आणि थोडंसं मीठ। आता एक बाउल घेऊया, त्याच्यामध्ये 1 कप मैदा टाका, नंतर त्यामध्ये फक्त 1च चमचा डाळीचं पीठ वापरा। डाळीच्या पिठामुळे जिलेबीला कुरकुरीतपणा येतो आणि त्यामध्ये 4 चमचे दही टाका। दह्यामुळे थोडंसं जिलेबीला आंबूसपणा येतो, आंबूसपणा आला ना की गोड आंबट अशी जिलेबी चवीला खूप छान लागते। इथे दही मी फ्रेश नाही वापरलेलं, थोडंसं आंबट दही वापरलेलं आहे। आता त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं, अगदी 1-2 चिमूटभर मीठ टाकायचं। आता यामध्ये हळूहळू थोडं पाणी करून गुठळ्या मोडून त्याचं असं एक छान बॅटर बनवून घ्यायचं। ह्या बॅटरची तुम्ही कन्सिस्टन्सी इथं पाहू शकता। नंतर हे बॅटर 10 मिनिटासाठी झाकून ठेवायचं। आता आपण जिलेबीसाठी पाक बनवून घेऊया। एक भांडं घ्या, त्या भांड्यामध्ये 1.5 वाटी साखर घ्या आणि 1.5 वाटीच्या अर्धी म्हणजे पाऊण वाटी पाणी घ्या। आता गॅस चालू करा आणि गॅसची फ्लेम मीडियमच ठेवा आणि ही साखर पहिले विरघळून घ्या, म्हणजे या पाकाला उकळी येऊ द्या। आता ह्या पाकामध्येच 1 ते 2 थेंब लिंबाचा रस टाकायचा। इथे तुम्ही पाहू शकता हा पाक चांगला उकळतोय। जिलेबीसाठी आपल्याला 1 तारी पाक बनवायचा आहे। 1 तारी किंवा त्याच्यापेक्षा थोडासा कमी असला ना तरी पण चालेल, पण जास्त कडक पाक नाही बनवायचा। आता एका भांड्यामध्ये तो थोडासा पाक घ्या, थोडा गार होऊ द्या आणि बोटाने असं चेक करा की त्याला 1 तार आलेली आहे का। जर 1 तार आलेली असेल तर तो पाक तयार झालेला आहे। नंतर गॅस बंद करा आणि त्याच्यामध्ये कोणताही फूड कलर टाका, एक तर पिवळा टाका नाही तर केशरी कलरचा टाका आणि थोडेसे केसरच्या काड्या टाका। इथं आपला पाक तयार झालेला आहे। आता या बॅटरमध्ये 1 चमचाभर तूप आणि 1/4 टीस्पून सोडा, बेकिंग सोडा आणि एकदम चिमूटभर बेकिंग पावडर आणि सगळं हे मिक्स करून घ्यायचं। मिक्स झाल्यानंतर आता आपण त्याचा कोन बनवून घेऊया। काही जण जिलेबीसाठी बॉटल सुद्धा वापरतात किंवा एक बॅग विकत भेटते जिलेबीसाठी, ती बॅग सुद्धा वापरली तरी चालेल। पण काही नसेल तर 1 ग्लास घ्या, ग्लासामध्ये कोणतीही दुधाची पिशवी किंवा प्लास्टिकची पिशवी याप्रमाणे टाका आणि त्यामध्येच बॅटर भरून घ्या। आता बॅटर भरून झालं ना की त्या बॅटरला बॅटर करून त्या पिशवीला एक रबर लावून घ्या, म्हणजे आपला कोनाचा आकार एक तयार होईल। तुम्ही इथं पाहू शकता मी कशापैकी पिशवीचा वापर करून कोन तयार केलेला आहे। नंतर त्या पिशवीचं एक टोक आहे ना थोडं बारीकच कापायचं, जास्त जाड कापलं ना की जिलेबी खूप जाड येते। थोडं बारीक कापलं ना एकदा चेक करायचं बारीक पाडून, जर परत वाटलं की खूप बारीक जिलेबी होतीये नंतर मग अजून थोडंसं कापून घ्यायचं। इथे मी जिलेबीसाठी पसरट कढई वापरली आहे। जर पसरट कढई वापरली ना तर त्याच्यामध्ये भरपूर अशा जिलेब्या बसतात आणि याला तेल पण जास्त लागत नाही। जिलेबी तळण्यासाठी जास्त कडकडीत तेलाची गरज नसते। तेलामध्ये जिलेबी टाकण्याच्या आधी एक छोटासा बॅटरचा गोळा टाकायचा आणि तो बघायचा की आतमध्ये गोळा गेल्याबरोबर तो वरती येतोय का, तसं जर झालं असेल ना तर ते समजायचं की तेल तापलेलं आहे। तुम्ही इथं पाहू शकता जिलेबी कशा गोल्डन ब्राऊन रंगावर तळलेल्या आहेत। तिथे जास्त पण ब्राऊन रंग नाही आला पाहिजे, थोडासा ब्राऊन रंग आला की एक जिलेबी करून काढून घ्यायची। आता ही गरमागरम जिलेबी पाकात टाकायची आणि पाकात चांगली 2 मिनिटं भिजू द्यायची। जर पाकात जिलेबी भिजली ना की ती मस्तपैकी रसाळ अशी बनते। चला तर मग इथे आपली मस्तपैकी जिलेबी तयार झालेली आहे। अशी खुसखुशीत आणि रसाळ अशी जिलेबी तुम्ही नैवेद्याला ठेवा किंवा प्रसाद म्हणून सर्व करा। मोदकाबरोबर ही गोडसर अशी जिलेबी देवांनाही आणि घरच्यांनाही नक्की आवडेल। चला मग व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी सोबत। बाय बाय।